आता मी आहेत क्लांग कोलालंपूरमध्ये. माझ्या जोडीला माझा मित्र. चला आता आम्ही चालले आता टॅक्सी बुक केलं आहे. टॅक्सीचं किंमत आहे 85 युरोज. इस इंडियन करन्सीमध्ये 8 ते 9 हजार रुपये होते. हां ओके या ओके ब्रो. आमचा टॅक्सी ड्रायव्हर ती जर्नी आहे ती 1 तासाची आहे. बघू आता आपला ड्रायव्हर किती फास्ट नेते आपल्याला. चला तर हा पोर आहे अर्नाल्याचा. अर्नालावरून आला इकडे. तो काकांनी वापरले कॉपी गो. डिफरंट टेम्पल. नो मराठी फ्रॉम मुंबई. सो वी डिफरंट लँग्वेज यूज. आपलं इंट्रोडक्शन बाकी राहिलंय. हा माझा मित्र अर्नाल्याचा यश तांडेल. मी भावेश वरटे. ही आपली जर्नी आहे 1 तासाची. बघूया कशी जाते. फर्स्ट टाइम एशियामध्ये. आणि काकाने आम्हाला चॉकलेट दिलंय कॉपीको खायला. काकाचं धन्यवाद. तर चालूया आपली जर्नी. You know, 1,000 USD, huh? Yeah, 1,000 In USD. Malaysia, payroll for teacher, you know. Teacher is starting at 3,200 only. Yeah. Graduate teacher. Yeah, teacher. You are 3,950. काकाची गाडी आहे इनोवा टोयोटा. Police inspector, Malaysia. Yeah. इंडियाच वाटते पण रस्त्याला खड्डे नाही आहेत बस तेवढंच. थोडी इंडियाचे येते पण रस्त्याला खड्डे नाही एवढंच. बघा ना. रस्ते मेंटेन एकदम मस्त. ड्रायव्हर पण भारी भेटला आम्हाला काका. सर व्हॉट इज युअर नेम? Ahmad. Ahmad, A-M-A-T. माइट Ahmad. माय या What your name? भावेश. Huh? भावेश Rawi. या. You? You? Yes. Huh? Yes. George. Yes. Yeah. G-E-O-R-G-E. YSH. तर काका सांगते इथे मलेशियाची पॉप्युलेशन ते 33 मिलियन आहे. त्याच्यामध्ये 30% इंडियन तामिळ राहतात आणि 60% चायनीज राहतात आणि सर्व एकत्र मिळून राहतात. जास्त इथे काय भांडण होत नाही आपल्यासारखे. असं काका बोलतो. मला पण माहिती नाही. Highway got 4 or 5 lanes. आमचे व्हिडिओ स्किप करू नका. पुढे जाऊन खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. ट्रॅफिक तर आहे थोडीफार पण इतकी नाही जशी आपली इंडियामध्ये अशी तशी नाही. पेलिंग इंडियातच आहे पण फक्त रोडचा फरक आहे. बसून 1 तास झाला. अजून आपलं काय बाटू घेत आला नाही. अजून 45 मिनिट बसायचं आहे. म्हणजे टोटल डिस्टन्स आहे ते 1 तास 30 मिनिटाचं काहीतरी आहे. म्हणजे 45 किलोमीटर लांब आहे शिफ्टपासून आमच्या. काय रे गोपाल बोल काहीतरी. जो बिझी झालाय मोबाईलमध्ये. बघा ना बिल्डिंग बघा काय भारी दिसते. सेम नाही अमेरिकेतलं वाटायला लागलं एकदम सेम. न्यूयॉर्क मस्त डेव्हलप केलंय कंट्री मलेशिया. बघा ना बिल्डिंग एकदम सॉलिड. परत आला आपला आता टोल नाका.
पोहोचले आहेत बातू केव्सला. हे बघ एकदम तुम्हाला जवळून दाखवतो. इथे आपलं डेस्टिनेशन आता पोहोचलेले आहेत. ती जर्नी आता संपलेली आहे. बातू केव्स हा आहे गेट बातू केव्सचा. मध्ये गणपतीची मूर्ती दिसते आपल्याला आणि मोर देवी. एक व्हिडिओ बी काढणार पोचलेले आहेत. आयला काय भारी वाटतं पण सॉलिड ना डोंगरामध्ये. आहे ना, याची उंची 140 फूट आहे आणि याचा शोध आहे ना 1878 मध्ये एक अमेरिकन यांनी लावला आणि ते डिस्कवरवरती अपलोड केलेलं त्याने. आणि या ज्या पायऱ्या आहेत त्या 272 पायऱ्या आहेत. मध्ये एक मूर्ती आहेत, आपण ते बघायला जाणार आहेत. मग पण बुटं काढायला लागते रे आपल्याला. टेम्पल बघ काय भारी आहे. गणपतीची मूर्ती आहे. मस्त मूर्ती आहे बघ वर. अरे शू बघा. तामिळनाडू साईडला ते मागे पब्लिक तामिळनाडूचीच दिसते इकडे. तर तामिळनाडूचीच पब्लिक इकडे राहते मोस्टली 30% इन मलेशियामध्ये. थँक्यू. मंदिर महाराज आणि मध्ये
महादेवाची पिंड आहे. आतमध्ये जाऊन घेत नाहीत, पण तुम्हाला दिसते का माहिती नाही. इथून लांबूनच बघून तुम्ही दर्शन घ्या, आतमध्ये जाऊन देत नाही. प्रसादची लाईन लागलेली आहे इकडे. जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ही मूर्ती आहे, यांची उंची 140 फूट आहे आणि जे पायऱ्या आहेत ते 272 आहेत. 272 पायऱ्या आहेत. आपल्याला जायचं आहे वरती. मूर्तीची साईज बघ किती मोठी आहे. चला आता पायऱ्या रंगबिरंगी कलरफुल पायऱ्या आहेत. गेट बघा काय गेट बनवलं. अख्खे हिंदू देवदेवी आहेत. कपडे फुल पॅन्ट अलाउड आहे, शॉर्ट पॅन्ट अलाउड नाही पुरींसाठी. काय त्याचं 272 पायऱ्या चढायच्या. तर या पायऱ्या ज्या त्या 80 डिग्रीज आहेत वाटते, एकदम स्ट्रेट पायऱ्या आहेत. तुम्हाला नीट दाखवतो. ते माकडं पण खूप आहेत, तुम्हाला पायऱ्या पण किती स्ट्रेट आहेत. इथं थांब जरा, हळूहळू पायऱ्या किती आहेत या स्ट्रेट. मागून हा व्ह्यू बघा. पोचले बाबा एकदांच्या वरती. व्ह्यू बघा. खूप पैसा खपून येतात इथे फिरायला ना. आपण फ्रीमध्ये येतात आहे, आपण इथे फ्रीमध्ये यायला लागल्यात फिरायला. चल रे. आतमध्ये सुविनरचे शॉप पण आहे तिकडे, तर घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता इकडे जर आले तर.
वो कडक आहे रे. या लोकांना कोण असं वाटतं का आपण इंडियामध्येच आहेत. बघा ना, शॉपर बघा एकदम नॅचरल, एकदम नॅचरल एकदम. ट्रॅकिंग आम्ही ट्रॅकिंग टेम्पल बघा किती भारी आहे. पण आपल्या इथे शूज घालून आल्यात, मग आपण शूज काढायला इथे टाईम नाही सध्या आपल्याकडे, कारण की आपलं पटकन शिपवरती पण रिटर्न जायचं आहे. पण तुम्हाला एकदम झूम करून दाखवतो. व्ह्यू बघा, व्ह्यू काय संपतच नाही, इतके भारी आहे, एकदम नॅचरल गुफेमध्ये. नेक्स्ट टाइम चप्पल घालूनच येणार इकडे मी, कारण की ते देऊळ खूप आहेत, ते खरं शूज काढायला उतरायला टेन्शन नाही. व्ह्यू बघा, एकदम सॉलिड. आता परत पुन्हा पायऱ्या चढायच्यात. आले आपण थोडं वरती, इथे मंदिर आहे कुणाचं बघूया. माकडं बघ किती आहेत. तिकडे माकडं. म्हणलं त्यातलं एक कमी. तर व्हिडिओ आपल्या इकडेच संपते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.